आमचा हा पाथर्डी तालुका संतांची भूमी आहे। या पाथर्डी नगरीमध्ये, या तालुक्यामध्ये संतश्रेष्ठ भगवान बाबा, संतश्रेष्ठ नारायण बाबा, संतश्रेष्ठ आनंद ऋषी महाराज, राष्ट्रसंत तनपुरे महाराज, त्याचबरोबर गहिनाथगडही यातून जवळच आहे, कानिफनाथ देवस्थान असेल, मायंबा देवस्थान, वृद्धेश्वर देवस्थान, आई जगदंबाचा मोठा देवी, आणि म्हणून अशी ही संतांची भूमी। त्याचबरोबर आमचा ऊस तोडणी कामगारांचा हा तालुका, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणारा, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा असा आमचा तालुका। आणि या तालुक्यामध्ये जर आपण बघितलं असेल की आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते 2014 पासून, आपण असाल आदरणीय नेत्या पंकजाताई मुंडे असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, या सर्वांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आमच्या या तालुक्यासाठी आपण दिलेली आहेत। खरं तर 2014ला मी पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना भरीव असा निधी तुम्ही आमच्या या दोन्ही तालुक्यांना दिलेला आहे, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याला। आज आपल्या शहराचा जर विचार करायचा झाला तर साहेब, आपण जवळपास 427 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर या ठिकाणी केलेली आहेत। प्रधानमंत्री आवासचे जवळपास 8 कोटीचे आमचे घरकुले या ठिकाणी झालेले आहेत। त्याचबरोबर 2018 मला आठवतं, आपल्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण शेवटच्या दिवशी आचारसंहिता 5 वाजे लागायची आधी आमची पाणीपुरवठा योजना तुम्ही मंजूर केली होती। 2019ला आपले 103 आमदार निवडून आले, परंतु दुर्दैवानं आपलं सरकारने आलं, 19ला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आमची ही पाणीपुरवठा योजना रेंगाळली। आम्हाला पाणी जायकवाडीपासून येतं, मराठवाड्यातून येतं, पैठणपासून येतं। ही योजना जवळपास 3-4 वर्ष रेंगाळली। परत ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात, आमच्या या पाणी योजनेला मंजुरी दिली। जवळपास 92 कोटीची पाणी योजना आता सुरू आहे, जवळपास 70% काम तिचं झालं आहे। जायकवाडी धरण आता 100%, 31 जुलैलाच पालकमंत्री महोदयांनी जलपूजन केलं, पहिल्यांदा ते भरलं, त्यामुळे आमचं जॅकवेलचं हेडवर्कचं काम त्या ठिकाणी बाकी आहे। त्याचबरोबर 222 कोटींची आमची भुयारी गटा योजनेला आपण मंजुरी दिली, त्याचंही काम 40%पेक्षा जास्त झालेलं आहे। साहेब, मला असं वाटतं की आमचे विरोधक या ठिकाणी आरोप करतात की भुयारी गटार योजनेची मागणी नव्हती आणि ती का आपण शहरावर लादली आहे, कारण या योजनेमुळे आपले रस्ते खोदले जातात आहे। परंतु त्यांना हे बहुतेक माहीत नाही आहे की महानगरपालिका क्षेत्रात आणि नगरपालिका क्षेत्रात पाणी योजनेचं 70% काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शहराच्या आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला बलनिस्तारण प्रकल्प हा करावाच लागतो। हे बहुतेक त्यांना माहीत नाही आहे। गेल्या 6 महिन्यापासून व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे खोदलेले रस्ते, खोदलेले चेंबर दाखवत आहे, आणि मागणी नसताना ही बलनिस्तारण योजना या शहरावर लादलेली आहे असं भासवण्याचा खोटा प्रचार त्या ठिकाणी केला जातो आहे। त्याचबरोबर आम्ही मागच्या कार्यकाळामध्ये लोकनेते मुंडे साहेबांचं जॉगिंग पार्क या ठिकाणी केलं आहे। मागच्या काळात मी आणि नामदार साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा या ठिकाणी सांगितलं होतं, आपले बरीचशी उद्घाटनं या ठिकाणी राहिलेली आहेत। तोही अतिशय भव्य दिव्य अशा 12 फुटी उंचीचा मुंडे साहेबांचा पुतळ्याचं अनावरण आपल्या आणि पंकजताईंच्या हस्ते व्हावं ही आमची सर्व पाथर्डीकरांची इच्छा आहे। आणि मला खात्री आहे की निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण आमच्या या तालुक्यासाठी वेळ द्याल। त्याचबरोबर नगर, आता इथून दिसणाऱ्या या मंडपाच्या पलीकडं आमची नगर जिल्ह्यात नाही अशी प्रशासकीय इमारत जवळपास 10.5 कोटीची ही आपली त्याचे लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणं, ती आमची इमारत पूर्ण झालेली आहे। मला वाटतं जर प्रशासकीय कार्यालयाचा जर विचार केला तर आमचे सगळे प्रशासकीय कार्यालय राहता आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारच्या इमारती आहेत। परंतु मी क्षमा मागून पालकमंत्र्यांना या ठिकाणी सांगेल की मला वाटतं तुमच्यापेक्षा अहिल्यानगरमध्ये सगळ्यात मोठी भव्य दिव्य अशी नगरपालिकेची इमारत ही आमच्या पाथर्डीची आहे। त्याचबरोबर 24 कोटीचं आमचं पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत हे पण पूर्ण झालेलं आहे। आणि आता साहेब, आमची मागणी, आमची सगळी वकील मंडळी या ठिकाणी बसलेली, ते आपल्या प्रतीक्षेत आहेत। त्यांचा आमचा एकच प्रश्न राहिलेला आहे की आमची न्यायालयाची भव्य दिव्य इमारत त्यासाठी व्हावी, त्याचं आमचं निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे। त्याचबरोबर या तालुक्याचे पहिले आमदार कैलासवासी माधवराव निराळी यांचं 3.5 कोटीचं आमचं खुले नाट्यगृह या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून
आज जर बघितलं तर अनेक प्रकल्प या ठिकाणी आपल्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत आणि म्हणून आज विरोधकांना कुठलाही मुद्दा नसताना आज ते आमच्या झालेल्या कामे किती खराब आहेत, किती निकृष्ट दर्जाची झाली आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. साहेब, आमची शेवगावची आणि पाथर्डीची पाणी योजनाचं काम प्रगतीपथावर आहे. फक्त शेवगावचा आमचा मलनिःसरण प्रकल्पाचा प्रस्ताव हा आपल्या शासन दरबारी प्रलंबित आहे. येणाऱ्या काळात आमच्या त्या भुयारी गटार योजनेलासुद्धा आपण या ठिकाणी मान्य द्यावी. आज आमची ही 20 तारखेला निवडणूक होत असताना आमच्या शेवगावच्या 3 जागांची सुद्धा निवडणूक प्रलंबित आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 20 तारखेला ते उमेदवार 3 प्रभागातले 3 उमेदवार आहेत, त्यांनाही सुद्धा या ठिकाणी चांगलं आपण मार्गदर्शन करावं एवढी विनंती या ठिकाणी करते. खरं तर आम्ही हा ऊसतोडणी कामगारांचा तालुका आहे, त्यामुळे इथं आम्हाला रोजगाराच्या संधी नाही आहे. मागे आपण महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने या तालुक्यामध्ये आला होता, त्यास आम्हाला मिनी MIDCची जागा उपलब्ध होत नाही आहे. अनेक जागा आम्ही शोधल्या आहे, परंतु एखादा मोठा प्रकल्प जर दिला तर इथल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आमचे बरेचसे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. त्यासाठी आपला भविष्यात विचार व्हावा ही आग्रहाची मागणी माझी असेल. परंतु आज जर आपण बघितलं की आज अतिवृष्टीमध्ये नामदार साहेब आमच्याकडे 2दा दौरा केला तरी शेवगाव आणि पाथर्डाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर कुठं झालं असेल, अतिवृष्टी कुठं जर झाली असेल तर ती आपल्या शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये झाली. साहेबांनी दौरा केला, मदत पुनर्वसन मंत्री आणि नामदार साहेबांच्या आपल्या माध्यमातून 353 कोटीपेक्षा जास्त मदत निधी या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने साहेबांचे तर मनापासून आभार मानतेच. पण साहेब, अधिवेशनामध्ये आपण सांगितलं आपण खरड जमीनला पैसे दिलेत, आमच्या विहिरी पडझड आणि घरकुल याचे पैशाची मागणीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. आज जर आपण बघितलं की आपल्यावर आरोप केला जातो की शेतकरी हिताचं हे सरकार नाही आहे, पण मला वाटतं एवढं मोठं अनुदान आपण अतिवृष्टीमध्ये आम्हाला दिलेली आहे ती खरं तर ही विरोधकांना चपराक आहे. आज आमची शहरामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक आमचे रस्ते पूल तालुक्यातील असतील, दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील असतील, नामदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आमचे जलसंधारणाचे अनेक पाझर तलाव असतील, बंधारे असतील, शहरातील रस्ते आले, पुलं आहेत हे वाहून गेलेले आहेत. त्याचंही निवेदन आम्ही अधिवेशनाच्या काळात आपल्याकडं मागणी केलेली आहे. त्यासाठी आमची आग्रहाची मागणी आहे की एक भरीव आणि खासबाब म्हणून हे आमचे रस्ते आणि पूल या ठिकाणी दुरुस्त झाले पाहिजे. आमचा ताजनापूरचा प्रकल्पाला नामदार विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून गती मिळालेली आहे. आपणही 13 गावांसाठी या ठिकाणी मंजुरी तांत्रिक दिलेली आहे. भविष्यात 22 गावांसाठी सुद्धा या ठिकाणी मी विखे साहेबांना आणि आपल्याला आग्रहाची मागणी करेल साहेब की आपण 13 गावांना जसा न्याय दिला तसा पुढच्या 22 गावांना आपण न्याय दिला तर आमच्या शेवगाव पाथर्डीतील शेतकऱ्यांची शेती ही सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु साहेब, आज जे आमचे विरोधक आहेत, आज जर बघितलं तर ते आरोप या ठिकाणी करतात की विकास कामं अतिशय खराब पद्धतीची झालेली आहेत. लोकांना या विकास कामांची गरज होती की नाही, परंतु मला असं वाटतं की आपण या ठिकाणी विकास काम करत असताना या ठिकाणी विरोधक कोण आणि आपलं कोण हे न बघता जे आज आमच्यावर तुतारीचे आरोप करताय त्यांनासुद्धा आपण मदत केलेली आहे. खरं तर आपल्याला माहीत आहे की साखर कारखान्याच्या माध्यमातून आमचा ऊस तोडणी कामगार या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपण कुठलाही विरोध न करता या ठिकाणी त्या कारखान्याच्या शेतकऱ्यांनासुद्धा आपण पैसे दिले एवढं मोठ आमच्या देवाभाऊंचं आहे आणि ते आज आमच्यावर आरोप करता की भारतीय जनता पार्टीने आपल्याला काय दिलेलं आहे. जर वेळ आली असती तर साहेब मी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला म्हटले असते की साहेब मदत करू नका, ते आपले विरोधक आहे. पण मी विचार केला की मी पण एक कारखानदार आहे, आमच्या शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत, म्हणून जो न्याय तुम्ही आमच्या या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला त्यांचा मी मनापासून आभार या ठिकाणी मानते. त्याचबरोबर साहेब, ज्यांनी आज या निवडणुकीला सामोरं जाताना आमच्यावर आरोप केलेले आहेत, मागे विखे पाटील साहेबांची सभा झाली, जे आज तुतारीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्यांनी नगरसेवक म्हणून कधीतरी या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु नगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या शासकीय पालिकेच्या जागा असतील, भूखंड असतील हे आपल्या नावावर करण्याचा उद्योग केलेला आहे. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार असताना या स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला आमचा ओपन स्पेस होता, ग्रीन झोन होता, तो उठवून त्या ठिकाणी आमच्या लिंगायत समाजाच्या जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकण्याचं महापाप या ठिकाणी केलेलं आहे.
त्या ठिकाणी मी आपल्याला निवेदन दिलेलं आहे. त्याही समाजाची मागणी आहे की जे चुकीच्या पद्धतीने मागच्या काळात प्रशासनाला हाताशी धरून हे भूखंड वाटप गिळंकृत करण्याचं काम झालेलं आहे, त्याची आपण चौकशी लावून त्या समाजाला सुद्धा आपण या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. आज या ठिकाणी जर बघितलं तर हे विरोधक फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या नगरपालिकेमध्ये येण्याचं त्यांचं प्रयोजन आहे. खरं तर निवडणूक लागल्यानंतर पहिल्याच दिवशी आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड यांच्यावर त्यांनी सांगितलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप भ्रष्टाचार झाला, परंतु त्यांना हेही माहीत नव्हतं की त्यावेळेस त्यांना क्लीन चिट दिली होती. कुठल्याही प्रकारचा तिथे भ्रष्टाचार न होता अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यकाळ त्यांनी केलेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये डॉक्टर मृत्युंजय गर्जे हे नगराध्यक्ष होते, त्यांनी आणि त्यांच्या टीमनीसुद्धा अतिशय चांगले कामं या शहरामध्ये केलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आमची शेवगावची नगरपालिका आणि पाथर्डीची नगरपालिका ही आज या ठिकाणी त्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देते. खरं तर हे आमच्या तालुक्याचं दुर्दैव आहे की 2014ला आपण मला संधी दिली, भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून मी निवडून आले. नंतर आपले मित्र असलेले राजाभाऊ यांचं निधन झाल्यानंतर जसं तुम्ही आज आमच्या महाराष्ट्राला तमाम लाडक्या बहिणींच्या पाठीमागे उभं राहिलात, त्याच पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीमागे उभं राहिलं. आमचं सामाजिक राजकीय वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठी साथ तुम्ही आणि पंकजाताईंनी दिलेली आहे. हे आमचं कुटुंब कधीच विसरून चालणार नाही आणि म्हणून या तुमच्या ऋणातून आम्ही कधी मुक्तही होऊ शकत नाही. परंतु आज पक्षासाठी एकनिष्ठपणे आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या आणि ताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतोय. नामदार साहेबांची सुद्धा आम्हाला खूप मोठी साथ या ठिकाणी आहे. आमच्या जलसंधारण विभागाच्या आणि जलसंपदाच्या ज्या काही मागण्या आहेत आपल्या माध्यमातून आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून सोडल्या जाव्यात, ही आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करते. विशेषतः आज आमचे बरेचसे तरुण अभ्यासिकेचे तरुण आपल्याला भेटायला या ठिकाणी वेळ मागत होते. त्यांचं म्हणणं आहे की आपण 2023पासून खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती केली आणि आमच्या तालुक्यातील हे जे तरुण आहेत ते आज जर बघितलं तर गावागावामध्ये खूप कसरती करतात, व्यायाम करतात आणि सर्वात जास्त जर पोलीस भरती आणि प्रशासकीय सेवेत जर कोण असेल तर आमच्या जिरात भागातील लोक आणि तरुण मुलं आज पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेले आहेत. मी त्यांच्याही वतीने आपल्या मनापासून आभार मानते. अनेक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतले असताना आम्हाला देवाभाऊ आमच्या पाठीशी आहे, हा अभिमान आहे, हा स्वाभिमान आहे आणि म्हणून तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही आमच्या अभय काकांना त्याचबरोबर आमच्या 20 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं. सगळ्यांचं चिन्ह हे कमळ आहे. आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करते. अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी आपल्या पुन्हा एक छोटीशी मागणी आमची या ठिकाणी आहे की आमच्या पाथर्डी न्यायालयाची इमारत मंजूर व्हावी. त्याचबरोबर जे आमचे खेळाडू आहेत आम्हाला महसुली 10 एकरची जागा स्टेडियमसाठी क्रीडा संकुलासाठी दिलेली आहे, त्याच्यासाठी आम्हाला भरीव असा निधी द्यावा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आमची रामगिरी बाबा टेकडी परिसर, इंदिरानगर, मेहेर टेकडी या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आणि गरजू लोक जवळपास शासकीय जागेवर 30 वर्षापासून कच्ची आणि पक्की घरे बांधून राहतात, परंतु त्यांना आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ या ठिकाणी देता येत नाही. आणि आपल्या जी योजना आहे सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत पट्टे वाटप जर त्यांना केला तर शेवगावचं जसं आमचं रामनगर, श्यामनगर इतर भाग आहे त्याचप्रमाणे आमच्या ह्या मेहेर टेकडीतील नागरिकांना सुद्धा आपल्या माध्यमातून न्याय द्यावा ही आग्रहाची मागणी या ठिकाणी करते. आणि मला खात्री आहे की आपण ज्या मागण्या आज या ठिकाणी केलेल्या आहेत त्याबद्दल आपण सर्व सकारात्मक दृष्टीने याचा विचार करून ह्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच विनंती आज या ठिकाणी करते. जास्त वेळ घेत नाही, माझ्यानंतर नामदार साहेब बोलणार आहेत आणि साहेबांनी आज जवळपास 4 ठिकाणी घ्यायच्या आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवगाव आणि पाथर्डीला दोन्ही ठिकाणी आपली सभेसाठी आम्ही खूप आग्रह केला, परंतु 5 दिवस प्रचार होते त्यामुळे शेवगावला सभा घेता नाही आली. परंतु अतिशय चांगलं वातावरण आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये शेवगावची नगरपालिका आणि आजची आपली पाथर्डीची नगरपालिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातील एवढा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई साहेब.